नमस्कार. आज आपण एक छोटासा व्हिडिओ बघूया की ध्वनी ॲप कसं इन्स्टॉल करायचं. पहिले तर तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये गेलात की वरती eprashala.com टाईप करा. त्याच्यानंतर आमची वेबसाईट उघडेल. या वेबसाईटला तुम्ही ॲज अ ॲप इन्स्टॉल करू शकता. या 3 डॉट्सवरती क्लिक करून इथे एक इन्स्टॉल अँड क्रिएट शॉर्टकट म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक केलं की हे ॲप इन्स्टॉल होईल. हे ॲप न इन्स्टॉल करता पण आपल्याला यूज करता येतं. खाली टॉक टू ध्वनी AI टीचरवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ही लायब्ररी उघडेल. हे बघा, हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. याचा शॉर्टकट आपल्या डेस्कटॉपवरती येऊन जातो. इट इज द सेम थिंग. टॉक टू ध्वनी AI टीचर. आता इथे आपल्याला सर्वप्रथम वरती मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दिसते. इथे आपण मीडियम सिलेक्ट करू शकतो. मी मराठी मीडियम सिलेक्ट केलं. आता इथे स्टँडर्ड्स आपल्याला दिसत आहेत. आता जो बदललेला अभ्यासक्रम आहे तो पण आपण याच्यामध्ये इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जोपर्यंत टेक्स्टबुक्स बाहेर येत नाही आणि त्याच्याबद्दल भरपूर इन्फॉर्मेशन इंटरनेटवरती येत नाही तोपर्यंत ते ॲक्युरेट रिझल्ट्स तुम्हाला देणार नाही. पण आता आपण समजा स्टँडर्ड 4 सिलेक्ट केला. तिथे सब्जेक्ट्स आपल्याला सिलेक्ट करता येतात ड्रॉपडाऊन मेनूमधून. परिसर अभ्यास 1, परिसर अभ्यास 2. आता परिसर अभ्यास 2 हा सगळ्यांचाच आवडता विषय आहे. आपण त्याला सिलेक्ट केलं की आपल्याला इथे इंडेक्स लोड होतो. या इंडेक्समध्ये तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमधील असलेल्या चॅप्टरप्रमाणे आपल्याला विषय दिसतात. तर आपण एखादा विषयावरती चॅप्टरवरती क्लिक केलं की साधारणपणे अर्ध्या मिनिटामध्ये आपल्याला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळते. नमस्ते माझ्या लाडक्या बाळा, तुझे खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या परिसर अभ्यास भाग -2 मधील खूप सुंदर आणि महत्त्वाचा धडा शिकणार आहोत. आपल्या धड्याचे नाव आहे 2. संतांची कामगिरी. बाळा, आपल्या महाराष्ट्राला आता मी संतांची साईडचा खूप हँडल मोठी ओपन परंपरा करून लाभली आहे. वर्ड हायलाइटिंग संतांनी बंद लोकांना करतो. दया, माया, अहिंसा आणि समता शिकवली. चला, आज आपण पहिल्या 2 महान संतांबद्दल जाणून घेऊया. 1. श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरातचे एक राजपुत्र होते. पण त्यांनी सर्व सुखांचा त्याग केला आणि ते महाराष्ट्रात आले. त्यांनी लोकांना समतेचा उपदेश केला. त्यांच्या दृष्टीने स्त्री पुरुष, जाती पाती असा कोणताही भेदभाव नव्हता. त्यांनी महानुभाव पंथ स्थापन केला. 2. संत नामदेव. संत नामदेव हे विठ्ठलाचे खूप मोठे भक्त. आता मी हे स्टॉप करतो. आपण आपल्याला हवा असलेला पुढचा प्रश्न देखील आपण इथे विचारू शकतो. आपण तो नेक्स्ट भागामध्ये बघूया.